नूरपूर गावात राहणाऱ्या सीमा आणि अंकुश दोघं बहीण भाऊ होते. ते त्यांच्या जन्मानंतर अनाथ झाले होते. त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. ताई, खूप दिवसांपासून काहीच चांगलं खाल्लं नाही. बस एवढंच? चल तुला खायला देते. एका हलवाईच्या दुकानात गेले आणि दोघांनी एक एक समोसा खाल्ला. आज तर मज्जाच आली ताई. जर असंच खाणं रोज मिळालं. नाही रे बाबा, रोज रोज आपण असं श्रीमंतांचं खाणं नाही खाऊ शकत. आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातच समाधानी राहायला शिक. त्यानंतर त्या गावात खूप मुसळधार पाऊस आला आणि त्या पुरामध्ये त्यांची झोपडी सुद्धा वाहून गेली. आपण शेटजींकडे जाऊयात आणि त्यांना सांगूयात. ते नक्कीच आपली काहीतरी मदत करतील. तो खडूस शेठजी, तो तर एक नंबरचा लालची आहे. तो आपली काय मदत करणार? तू चल तर एकदा ताई, त्यांना आपण हे सगळं सांगूयात. शेठ खूपच खडूस होता. तो नेहमीच त्यांना या कचऱ्याचे खूपच कमी पैसे द्यायचा. काही वेळानंतर ते दोघंही शेठजींकडे पोहोचतात आणि सीमा आपल्या मालकाला म्हणते, शेठजी, थोडे पैसे पाहिजे होते. आम्ही काहीच खाल्लं नाहीये. पावसाच्या पाण्यात आमचं घर आणि सगळं सामान वाहून गेलं. तेव्हा शेठजींची बायको उर्मिला सुद्धा तिथे येते. उर्मिला खूपच खडूस स्वभावाची होती. पैसे काय झाडायला लागतात? बाईसाहेब, तुम्ही जे म्हणाल ते मी करीन. हा माझा छोटा भाऊ आहे. तुमच्या दुकानाच्या बाहेर जे छोटंसं छप्पर आहे, आम्ही तिकडेच राहू. ठीक आहे, राहा. पण दुकानाच्या बाहेर कशाला? इकडे बाहेर आमच्या तबेल्यात राहा. पण त्या बदल्यात तुला माझ्या घरचं सगळं काम करावं लागेल. राहण्याबरोबरच तुम्हाला दोघांना 2 वेळचं जेवण पण देईन मी. हो बाईसाहेब, मला मान्य आहे. पावसाचे दिवस होते. दोघही बहीण भाऊ त्या तबेल्यात जाऊन तिथल्या जागेत आपलं अंथरूण घालून झोपून जातात आणि दुसऱ्या दिवशी घरातलं सगळं काम आटपून कचरा गोळा करायला बाहेर पडतात. काहीतरी छान बनवण्याचा वास येतोय. मला वाटतं त्या कचोरी बनवतायत आज. आज आपल्याला कचोरी खाऊन खूप मज्जा येणार आहे. मी विचार करतीये की लवकर आपले पैसे जमू देत आणि आपण आपली झोपडी परत बांधू देत. मग तुला तुझी ही बहीण स्वतःच्या हाताने कचोरी बनवून देईन. मालकीणबाई शिळी पोळी आणि रात्रीची आमटी घेऊन तिथे येतात आणि त्या दोघांना देतात. बाईसाहेब, तुम्ही तर कचोरी करत होतात ना? अंकुश खूप वेळापासून त्याची वाट बघत होता. हे सगळं श्रीमंतांचं खाणं आहे. तुम्हाला दोघांना अजिबात मिळणार नाही ते. मुकाट्याने जे हे दिलंय ते खा आणि झोपून जा. सकाळी उठून तुम्हाला गाय म्हशींना चारा सुद्धा घालायचाय. मालकीणबाई तिथून निघून गेल्या. सीमा आणि अंकुशच्या डोळ्यात ते शिळं अन्न बघून अश्रू येतात. रडत रडत सीमा म्हणाली, रडू नकोस अंकुश, मी लवकरच तुला माझ्या हाताने कचोरी बनवून देईन. दिवसभर काम केल्यामुळे त्यांना भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी शिळी पोळी खाल्ली आणि तिथेच तबेल्यात झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं काम संपवून ते जेव्हा कचरा गोळा करायला गेले, ताई, इकडे ये. हे बघ इथं काय आहे. सीमाने जेव्हा उचलून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की ती खूपच सुंदर कढई होती. ही कढई? पण ही आपल्या काय कामाची? पण आपण ही कोणाला तरी विकली तर आपल्याला पैसे नक्की मिळतील. जेव्हा आपली झोपडी तयार होईल तेव्हा मी माझ्या भावाला या कढईमध्ये कचोरी तळून देईन. त्या दोघांनीही ती कढई लपवून आपल्या तबेल्यात आणली. सीमा अंकुशला म्हणते, एक दिवस मी माझ्या अंकुशसाठी याच कढईत कचोरी बनवेन. खूप इच्छा होतीये कचोरी खाण्याची. खरंच जर अशी काही जादू झाली आणि ही कढई जर सगळी कचोरींनी भरली तर? त्याच्या एवढ्या म्हणण्यानेच ती जादूची कढई कचोरींनी भरून गेली. याचा अर्थ ही जादूची कढई आहे, म्हणूनच एवढी चमकत होती. मी परत एकदा म्हणते की काहीतरी जादू होऊ दे आणि ही कढई मिठाईने भरून जाऊ दे. ताई, याच्यात तर खरंच मिठाई आली. मला तर आता राहत नाहीये. शेठजी आणि मालकीणबाई पण झोपलेले आहेत. आपण लवकर ही मिठाई खाऊया. त्या दोघांनीही मालकीणबाईंनी दिलेलं शिळं अन्न गाईला घातलं आणि पोट भरून ती मिठाई खाल्ली आणि मग ती कढई तबेल्यातल्याच गवताच्या खाली लपवून ठेवली. जेव्हाही त्यांना भूक लागायची ते त्या कढईला आपल्या मनातला पदार्थ सांगायचे आणि शेठजींनी दिलेलं. दुसऱ्या दिवशी त्या दोघांची तब्येत बघून मालकीणबाई शेठजींना आपल्या खोलीमध्ये म्हणतात, या दोघांना तर मी रोज शिळं अन्न जेवायला देते, मग यांच्या तब्येतीवर त्याचा काही परिणाम कसा काही नाही होतो? हे दोघं तर दिवसेंदिवस फुगतच चाललेत. बरोबर बोलताय बाईसाहेब तुम्ही. मी पण बघतोय बऱ्याच दिवसांपासून यांची तब्येत चांगली सुधारत चाललीये. असं तर नाही ना की कचरा गोळा करता करता यांच्या हाताला काही खजिना बिजिना लागलाय? मग मालकीणबाईंनी त्या दोघांवर नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्यांना त्या जादुई कढईबद्दल तेव्हा कळालं. ते या जादुई कढईकडे तू मागून घे की ही जादूची कढई मॅगीने पूर्ण भरून जाऊ दे.
आणि मग क्षणातच ती कढई मॅगीने तुडुंब भरून जाते. मग दोघही बहीण भाऊ पोट भरून मॅगी खातात. अच्छा, तर ही ती जादुई कढाई आहे जी या गरीब मुलांना श्रीमंताचं खाणं देतीये. दुसऱ्या दिवशी संधी बघून मालकीणबाई ती कढई घेऊन आल्या. अहो, हे बघा, त्या मुलांच्या तब्येतीचं हे आहे गुपित. ही जादूची कढई जी मी चोरून इथे घेऊन आलीये. आता बघा, मी तुमच्यासाठी गरमागरम पदार्थ तयार करते याच्यात. अरे वा, ही तर कमालच झाली की. आता तर तुला कधी जेवण बनवायलाच लागणार नाही. तुझी मेहनतही वाचेल आणि आपला राशन पाणीचा खर्चही वाचेल. ही बिर्याणी तर खूपच चविष्ट आहे. आता फक्त गरमागरम दूध मिळालं. ए जादुई कढई, चल आम्हाला गरमागरम दूध दे बरं. ते गरमागरम दूध बघून मालकीणबाई म्हणाल्या, ए जादुई कढई, आमच्या इथे नेहमीच गरमागरम दुधाची अशी नदीच वाहू देत. मग लगेचच सगळ्या घरभर गरमागरम दुधाचा प्रवाह सुरू झाला. अरे अरे, बास कर जादुई कढई, आता हे दूध देणं बंद कर तू. दोघांच्याही पायांना त्या उकळत्या दुधामुळे चांगलेच फोड आले होते. पण ही गोष्ट दुसऱ्या लोकांना कळता कामा नये म्हणून ते दोघेही बिचारे तो त्रास तसा सहन करत राहिले. मालकीणबाई, तुमच्या लालचीपणामुळे आज तुम्हाला किती मोठी शिक्षा झालीये. आता अशी काही जादू होऊ देत आणि या घरामध्ये थंड पाणी वाहू देत. त्या कढईतून थंड पाणी वाहू लागलं. हे जादूची कढई, तू जिथून कुठून आलीयस तिथे तू परत जा. आपल्या चुकीच्या वागण्याची सीमाकडे माफी मागितली आणि काही क्षणातच ती जादूची कढई तिथून गायब झाली. तू जर आज नसतीस तर आम्ही जिवंतच राहिलो नसतो. तू आज आमचा जीव वाचवलास. त्यामुळे आजपासून तुम्ही दोघंही तबेल्यात नाही तर इथे माझ्या घरात माझी मुलं बनून राहाल. त्या दिवसानंतर शेठजी आणि मालकीणबाई त्या दोन्ही मुलांना आपल्या मुलांसारखं सांभाळू लागले आणि त्या दोघांचं एका चांगल्या शाळेत ऍडमिशन देखील घेतलं. मुलांची शाळा सुटल्यावर राधिका मुलांना घेऊन घरी येत होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. आता काय करू? मुलांची फी पुढच्या 15 दिवसात नाही भरली तर मुलांना शाळेतून काढून टाकतील. 6 महिन्याची फी कुठून आणू मी? काहीच कळत नाहीये मला. मम्मी, मला बर्गर खायचंय. मला बर्गर घेऊन दे ना. हो मम्मी, मला पण बर्गर खायचंय. भैया, बर्गर कितीला आहे? 10 रुपये आलू टिक्की बर्गर आणि 15 रुपयाला पनीर बर्गर. 10 रुपयाचे 2 द्या भैया. हे बर्गर बनवणं किती सोपं आहे. जर मी याच्यात चांगल्या भाज्या घालून दिल्या तर. हे घ्या तुमचे बर्गर. मम्मी, मला पनीर बर्गर खायचं होतं. भैया, हे घ्या 5 रुपये आणि पनीरवाला द्या. बस एवढाच तुकडा पनीरचा? याचे 5 रुपये घेता तुम्ही? असं तर तुम्ही लोकांना लुटताय. ताई, 15 रुपयात एवढंच पनीर मिळेल. आम्हाला बी तर बचत करायला पाहिजे ना. एकाच बर्गरवर एवढं भरमसाठ पनीर टाकलं तर दुकान कसं चालेल माझं? एवढंच कमी वाटतंय तर स्वतः घरी का नाही बनवत बर्गर? बर्गरवाल्याचं हे बोलणं राधिकाच्या मनात घर करून गेलं आणि तिच्या मनात विचार आला, जर मी पण असं बर्गर करून विकले तर निदान घर खर्च भागवण्यासाठी मी सुनीलची मदत नक्कीच करू शकते. आणि बर्गर बनवायला किती सोपं आहे. घरी जाऊन सुनील आणि आईंशी या विषयावर बोलतेच मी. राधिका सुनील आणि सासूबरोबर बर्गरची गाडी लावण्याविषयी बोलते. अगं, काय बोलतीयस तू सुनबाई? लहान मुलांसारखा हट्ट करू नको. अगं, आपल्या बायकांचं घराबाहेर पडून काम करणं मोठं मुश्किल असतंय. आपण बायका घरातली धुणी भांडी स्वयंपाक करतोय ना, तेवढंच पुरेसं आहे, समजलं? पण आई, आजकाल बर्गरचं खूप वेड आहे लोकांना. जर मी हे काम केलं तर त्यामुळे सुनीललाही थोडीफार पैशांची मदत होईल. मला 15 दिवसात मुलांची 6 महिन्याची फी द्यायची. सुनीलचा पगार, घरचा खर्च, भाडं यातच निघून जातो. दोघांनी मिळून जर काम केलं तर त्यांनाही थोडा हातभार लागेल. आई, राधिकाच्या मनात आहे तर आपण, मला वाटतं, तिला अडवायला नको. आता तू पण हिची साथ द्यायला लागलास. फालतूचे पैसे वाया जातील आणि हातात तर काही येणार नाही. बघ तू. सुनील राधिकाला 2000 रुपये देतो, पण त्या पैशात थोडंच सामान येतं. राधिका काळजीत पडते. सुनीलने जे 2000 रुपये दिले होते ते तर कमी पडले. आता तर त्या गाडीवाल्याला एका दिवसाचे 200 रुपये आणि गॅस सिलेंडरवाल्याला 500 रुपये द्यायला लागतील. अजून बराच खर्च करावा लागेल. मला काहीतरी करून उधारीवर सामान घ्यावं लागेल. बर्गरची गाडी लावण्यासाठी राधिकाला उधारीवर सामान घ्यावं लागलं. राधिकाने बर्गरची गाडी लावायला सुरुवात केली, पण अजून नवीन काम होतं, त्यामुळे गिऱ्हाईक कमी येत होतं. राधिका संध्याकाळच्या वेळी बर्गरची गाडी लावायची, पण जसा तिने विचार केला होता तसं काहीच झालं नाही. मला वाटलं आज बर्गर विकले जातील तर थोडेफार पैसे तरी हातात येतील, पण आज तर एकही बर्गर विकलं गेलं नाही. माझी कमाई कशी होईल आता काय माहित. काही दिवस हे असं सुरू राहिलं तर आई आणि सुनील मला हे काम करू देणार नाहीत. मोठ्या हिमतीने मी हे काम सुरू केलं होतं.
राधिका हा विचार करतच होती तेवढ्यात एक गरीब बाई आपल्या 2 मुलांबरोबर तिथे येते. अव ताई, खूप भूक लागली या. माझी पोरं 2 दिवसापासून भुकेली हाय ती. अरे, तुम्ही 2 दिवसांपासून काही खाल्लं नाहीये? थांबा, मी तुम्हाला तिघांनाही आत्ता एक बर्गर देते. लई उपकार होतील ताई. आज तुम्ही आमचं पोट भरलंय आणि भुकेल्याचं पोट जेव्हा कोणी भरतं, देव त्याला कधीच भुकं ठेवत नाही. तुम्हाला कधीही भूक लागली तर नक्की माझ्या गाडीवर येत जा आणि इथे तू तुझी आणि मुलांची भूक नक्कीच भागवू शकतेस. ती गरीब बाई आपल्या मुलांना घेऊन आनंदाने तिथून निघून जाते. राधिका घरी येते, पण त्या दिवशी तिची काहीच कमाई होत नाही. ते बघून तिची सासू ओरडायला लागते. घ्या, मी तर आधीच सांगितलं होतं ही असली सगळी नाटकं करायची काही गरज नाहीये. दिवसभरात मुश्किलीने 100 रुपये कमवून आणलेत आणि सामान तर 2000 रुपयाचं जातंय रोजच. आता घरात तर भाजी बनवत नाही. आम्ही सगळे हे बर्गर खाऊनच पोट भरतोय. काय आता तरी खुश आहेस ना तू? झालं ना तुझ्या मनासारखं सगळं? आई, मी काहीतरी करतीये ना आणि मला विश्वास आहे की एक ना एक दिवस मला माझ्या कामात यश नक्की मिळेल. राधिका दुसऱ्या दिवशी गाडीवाल्याकडे गाडी भाड्याने आणण्यासाठी म्हणून जाते, पण तो तिला नाही म्हणतो. हे बघा ताई, गेल्या 4 दिवसांपासून मी तुम्हाला उधारीवर गाडी देतोय. 200 रुपयाचं रोजचं भाडं आहे. बस आजचा 1 दिवस उधारीवर देतो मी तुम्हाला. जर तुम्ही उद्यापर्यंत माझ्या गाडीचे 1000 रुपये दिले नाहीत तर मी तुम्हाला गाडी भाड्यानं देणार नाही. आता काय करू? सुनीलकडे मागितले तर ते मला काम बंद करायला सांगतील आणि आई तर आधीच माझ्या कामाच्या विरोधात आहेत. मला माझ्या मुलांसाठी पैसे जमवायचेत. हे देवा, माझी मदत कर. राधिका देवाकडे प्रार्थना करते की तिच्या गाडीवर गिऱ्हाईक येऊ देत. नमस्कार ताई, मी मागच्या गल्लीत माझं बर्गरचं एक दुकान चालवतो. इथून जाताना 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला बर्गरची गाडी लावताना पाहिलं होतं. मला 15 दिवसांपूर्वी एका अनाथ आश्रमातली बर्गरची ऑर्डर मिळाली आहे. पण आता थोड्याच दिवसापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला आणि माझा हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे मी आता बर्गर बनवू शकत नाही. पण मी ऑर्डरचे पैसे ऍडव्हान्स घेतले होते, त्यामुळे मी आता त्यांना नाही पण म्हणू शकत नाही. जर तुम्ही माझी ऑर्डर पूर्ण करून दिली तर मला खूप मदत होईल. मी तुम्हाला याचे चांगले पैसे देखील देईन. हो हो, मी नक्की करीन हे काम. तुम्ही फक्त मला सांगा किती बर्गर बनवायचे ते. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचंय. ज्यांनी मला ही ऑर्डर दिली आहे त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे. ते लोक 4 वाजता अनाथाश्रमात पोहोचतील. तसं मी तुमच्याबरोबर माझ्या एका माणसाला मदतीला पाठवतो. मग हे काम लवकर होईल. हे 5000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स ठेवा आणि बाकीचे पैसे मी तुम्हाला संध्याकाळी काम झाल्यानंतर देतो. ठीक आहे? तो माणूस जणू राधिकासाठी देवच बनून आला होता. राधिकाचे सगळे प्रश्न सुटतात. राधिका उधारीचे पैसेही देऊन टाकते आणि शाळेची फी सुद्धा भरते. त्या माणसाला राधिकाचं काम एवढं आवडतं की तो राधिकाबरोबर पार्टनरशिपमध्ये काम करायला लागतो. राधिका आता एक बर्गरचं दुकान चालवायची. राधिकाची मेहनत आणि हिंमत बघून तिची सासू आणि सुनील खूप खुश होतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.